नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्गसंख्या म्हणजे काय, वर्गसंख्या कोणत्या आणि त्यावरील काही प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आता वर्गसंख्या म्हणजे काय बघा, दिलेल्या संख्येस त्याच संख्येने गुणल्यास त्या संख्येचा वर्ग मिळतो। एक उदाहरण द्यायचं झालं तर बघा, इथे आपण 5 घेऊया, 5चा वर्ग। बघा 5चा वर्ग हे लिहिताना असं लिहायचं, 5चा वर्ग, हे वर 2 आहेत म्हणजे 5चा वर्ग। मग 5चा वर्ग बरोबर काय 5। बघा दिलेल्या संख्येत त्याच संख्येने गुणले, दिलेली संख्या कोणती आहे 5 आणि वर्ग म्हणजे काय 2 वेळा, काय तर गुणाकार। मग ह्या संख्येला त्याच संख्येने गुणणे। बघा दिलेली संख्या त्याच संख्येने गुणली, दिलेली संख्या कोणती आहे 5, मग 5 गुणिले 5, 5 5 25। आता याचं जर 7चा घ्यायचं झालं तर 7 गुणिले 7, 7 गुणिले 7 बरोबर किती, 7 7 49। इथे जर आपण 11 घेतलं तर 11चा वर्ग म्हणजे काय 11 गुणिले 11, 11चा 2 वेळा गुणाकार म्हणजे 11 गुणिले 11, 11चा वर्ग आहे 121। मग आपण इथे 1 ते 30 पर्यंतचं वर्गसंख्या आपल्या पाठ असणं गरजेचं आहे। इथे मी दिलेलं आहे ते 1 ते 30 पर्यंतचे वर्ग। बघा 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81, 10चा वर्ग 100 आणि बघा या पुढचे वर्ग। बघा ह्या सगळ्या वर्गसंख्या आपण 30 पर्यंतच्या वर्गसंख्या इकडे लिहून दिलेल्या आहेत। या सगळ्या वर्गसंख्या आपण लिहून घ्यायच्या आहेत आणि त्या वर्गसंख्या पाठ करायच्या आहेत। बघा आता 30च्या पुढच्या जर संख्येचा वर्ग काढायचा असेल तर काही ट्रिक्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आता 45चा वर्ग किती, म्हणजेच 45चा वर्ग किती, हे असं लिहिलं तरी वर्गच आहे आणि असं लिहिलं तरी वर्गच आहे। मग आता 45चा वर्ग म्हणजे यासाठी एक सोपी ट्रिक आहे। बघा संख्येच्या एकक स्थानी, बघा ही संख्या दिली आपल्याला 45, संख्येच्या एकक स्थानी जर 5 असेल तर त्या 5चा वर्ग घ्यायचा। मग बघा संख्या कोणती दिलेली आहे आपल्याला 45 दिले, बरोबर आहे। संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे 5 आहे, 5 जर असेल तर 5चा वर्ग घ्यायचा। मग 5चा वर्ग किती आहे, 5 5 25। आपल्याला माहिती आहे आता सांगितलं 5चा वर्ग किती, 5 गुणिले 5, 5 5 25। आणि आता बघा त्याच्या पुढची संख्या, दशक स्थानचा जो अंक आहे त्याला त्याच्या पुढील क्रमाने गुणायचा। आता दशक स्थानी कोणता अंक आहे तर 4 आहे, मग इथे बघा 4, 4च्या नंतर कोणता अंक असतो 5, मग 4 गुणिले 5, 4 पंचे किती 20, मग तो अंक इथे लिहून घ्यायचा आहे। म्हणजेच 45चा वर्ग किती मिळतो आपल्याला 2025। मग बघा बरं इथे पर्याय क्रमांक 2 मध्ये 2025 हे उत्तर आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघूया, 69चा वर्ग किती। आता ही ट्रिक फक्त एकक स्थानी 5 असेल तरच वापरायची आहे। आता इथे 69चा वर्ग आपल्याला माहित नाही, मग आपण काय करायचं त्यांचा गुणाकार करायचा आहे। 69 गुणिले 69, बघा 9 9 81, 8 96, 54, 54 आणि 8 62। याचं काम झालं म्हणून आपण इथे 0 देतो। 9 96 54, हाताला आले 5, आपण हातावर घ्यायचं हातचा, 6 6 36, 36 आणि हे 5, 36 आणि 5 41। यांची बेरीज करूया, 1 अधिक 0 1, 4 आणि 2 6, 6 आणि 1 7 आणि हे 4 अशी 4। मग आपले उत्तर किती आले 4761। मग या 69चा वर्ग आहे 4761। पुढचा प्रश्न बघा, बघा हे चिन्ह आपल्याला दिसते, या चिन्हाला काय म्हणतो आपण वर्गमूळ म्हणतो। काय म्हणायचं वर्गमूळ। मग वर्गमूळात 64 आहेत, म्हणजे 64चं वर्गमूळ आपल्याला काढायला सांगितलेलं आहे। मग बघा ज्यावेळेस 8चा वर्ग 64 असतं, म्हणजे 8चा वर्ग 64, मग या 64चं वर्गमूळ काय आहे तर 8 आहे। मग इथे काय येणार आहे 64चं वर्गमूळ किती आहे तर 8 आहे, म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 8। बघा खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती। आता आपल्याला एक ट्रिक लक्षात ठेवायची, इथे जर पूर्ण वर्ग असलेल्या ज्या संख्या असतात त्या संख्यांच्या शेवटी जर 0 असेल तर ती समसंख्येतच असतात। मग आता बघा इथे 0 आहेत म्हणजे हा समसंख्येचा वर्ग आहे असं आपण मानतो, पण त्याच्यासाठी एक दुसरी पण महत्त्वाची गोष्ट आहे। बघा ज्यावेळेस 0 कडेला येतात त्यावेळेस ते सम म्हणजे
शून्यांची संख्या ती समसंख्येमध्ये पाहिजे. आता इथे एकच शून्य, शून्याची संख्या एकच आहे, म्हणजे एक हा विषम आहे, त्याच्यामुळे ही वर्गसंख्या येणार नाही. पूर्ण संख्या येणार आहे का, तर नाही येणार आहे. आता इथे बघा, इथे 2 आहेत, मग ही येऊ शकते. आता इथे 3 आहेत, त्याच्यामुळे ही येणार नाही. विषम नको आपल्याला, सम पाहिजेत. मग बघा 1 2 3 4 5, इथे पण शून्यांची संख्या आहे 5 आहे, त्याच्यामुळे हे सुद्धा येणार नाहीत. म्हणजे लक्षात ठेवायचे आपल्याला हे आहे की ज्यावेळेस पूर्ण वर्ग संख्या ओळखायची असते आणि शेवटला शून्य असतो, त्यावेळेस शून्याची संख्या समसंख्या पाहिजेत. म्हणजे इथे 1 होता म्हणून ती येणार नाही. मग इथे 25 मध्ये बघा, शून्याची संख्या किती आहे, 2 आहे. मग आपल्याला माहिती आहे 5चा वर्ग किती आहे, 25. मग या 2 शून्यापैकी 1, म्हणजे 25चा वर्ग किती झाला, तर 2500. म्हणजे 50चा वर्ग आहे 2500. म्हणून इथे आपली वर्गसंख्या कोणती आहे, पर्याय क्रमांक 2. मग हे आपण या ट्रिकनुसार लक्षात ठेवू शकतो. पुढचा प्रश्न बघूया, 95चा वर्ग किती. आताच मी सांगितलं, जर संख्येच्या एकक स्थानी 5 हा अंक असेल तर पहिल्यांदा या एकक स्थानचे जो अंक आहे 5 आहे त्याचा वर्ग करायचा. मग 5चा वर्ग किती, 5 5 25. आणि 9 आहे, दशक स्थानी कोणता अंक आहे, 9. मग 9च्या पुढचा अंक कोणता आहे, 10. मग 9 गुणिले 10 करायचं आहे. मग 9 10 90. मग इथे किती येणार आहे, 90. मग आपलं 95चा वर्ग किती निघाला, 9025. मग बघा इथे 9025, पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. या पद्धतीने आपण वर्ग व वर्गमूळ यावरील काही उदाहरणं आणि सोप्या ट्रिक्स सोडवून घेतलेले आहेत, पाहिलेले आहेत. आशा करते आपल्या सर्वांना या ट्रिक्स आवडल्या असतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.